प्रॅक्टिस सेट 1.4 मधील क्वेश्चन 1 मधील आपण एक्झाम्पल नंबर 2 बघतोय. 10 अपॉन x प्लस y प्लस 2 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 4. हे पहिलं इक्वेशन. दुसरं 15 अपॉन x प्लस y मायनस 5 अपॉन x मायनस y इज इक्वल टू -2. आता हे इक्वेशन कसं सॉल्व करायचं? ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा कॉमन घ्यायचं. कॉमन घेऊन जे आपण मागच्या इक्वेशन मध्ये गेलो, एक व्हॅल्यू दुसरा व्हेरिएबल मानायचा. दुसरा व्हेरिएबल मानलं की मग आपण त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायच्या आणि त्या रिसबस्टिट्यूट करायच्या आणि आपलं सोल्युशन येणार. ठीक आहे. इझी आहे, फक्त थोडंसं लेंदी आहे, बाकी काहीच नाही. चला मग पहिली स्टेप. आता आपल्याला हे इक्वेशन दिलेत. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये आपण कॉमन घ्यायचं. पहिली स्टेप काय करायची? कॉमन घ्यायचं. त्यातनं पहिल्यामधनं काय कॉमन आलं? 10. इकडं उरलं 1 अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये काय कॉमन आलं? 2 1 अपॉन एक्स मायनस वाय. हे झालं इक्वेशन नंबर, आणि हा 4. हे झालं इक्वेशन नंबर 1. सेम इथे करायचं. 15 कॉमन आला, उरलं 1 अपॉन एक्स प्लस वाय. इथे मायनस, आणि हा 5 कॉमन आला, उरलं 1 अपॉन एक्स प्लस वाय, सॉरी एक्स मायनस वाय. ठीक आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 2. आता हा जे कॉमन आले, जे आतमध्ये आले, कॉमन सोडून जे हे आले, त्यांना काय करायचं? आपण एक वेगवेगळा व्हेरिएबल मानायचा. हे एक्स प्लस वाय, हे एक्स प्लस वाय, हे एक्स मायनस वाय, सॉरी 1 अपॉन एक्स मायनस वाय, 1 अपॉन एक्स मायनस वाय, 1 अपॉन एक्स प्लस वाय, 1 अपॉन एक्स प्लस वाय, यांच्या ऐवजी दुसरा कुठला तरी व्हेरिएबल मानायचा. मग आपण काय करणार? आता लिहायचं, रिप्लेसिंग 1 upon x plus y by m and 1 upon x minus y by n. ठीक है. इन इक्वेशंस 1 and 2. ओके. आता मग ह्याच्याऐवजी m आहे, ह्याच्याऐवजी n आहे, ह्याच्याऐवजी m आहे, ह्याच्याऐवजी n आहे. मग बघा, पहिलं इक्वेशन काय झालं? थर्ड इक्वेशन काय झालं? 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. इथं 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 4. क्लिअर? आता सेम, आता इथं 2n आहे आणि हा 5n आहे, मायनसचा 5n आहे. हे कट होऊ शकतात कधी? जर दोन्ही सेम असतील तर. मग हे सेम कधी होतील? ह्याला 5 ने, ह्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं, ह्या इक्वेशनला 4 इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग लिहा, मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय, या 3 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि ह्या 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं बाय 5 and इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं 2 ने, 4 बाय 2. ठीक आहे. मग लिहू 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. ह्याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 5 ने, आणि 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. याला कितीने मल्टिप्लाय करायचं आहे? 2 ने. आता इकडे 5 ला 10 ने मल्टिप्लाय केलं 50m, 5 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10n प्लस 7 प्लस, आणि 5 4 जा 20. इक्वेशन नंबर 5. आता 2 ला 15 ला मल्टिप्लाय केलं 30m, 2 ला 5 ने मल्टिप्लाय केलं 10n, पण हा मायनस म्हणून मायनसचा 10n, आणि 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं 4, पण मायनस म्हणून मायनसचा 4. इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 6 मध्ये काय करायचं? ऍडिशन का सबट्रॅक्शन? तर इकडे बघा, हा प्लसचा 10 आहे, हा मायनसचा 10 आहे, कॅन्सल होणार. पण कधी? जर हे चिन्ह चेंज नाही झाले तर, म्हणजे प्लसचा प्लस आणि मायनसचा मायनस राहिलं तर.
पण सबट्रॅक्शन केलं तर काय होणार, साईन चेंज होणार, मग सबट्रॅक्शन करायचं नाही. ठीक आहे, मग आपण मला एक ऍड इक्वेशन्स 5 and 6. आपलं इक्वेशन 5 काय, 50m plus 10n is equal to 20 plus 30m minus 10n is equal to minus 4. 50 plus 30, 80m plus 10 minus 10 cancel, 20 minus 4, 16. ठीक आहे, n is equal to हा 16 आहे तसाच, हा 83m, हा 80 मल्टिप्लाय इकडे आल्यावरती डिवाइड. मग इकडे बघा, m is equal to 60 upon 80. 61 दा 60, 65 दा 80, 100 1 85. मग 1/5, m किती आला, 1/5. हा जो m 1/5 आला तो आपण आपल्या मर्जीने कुठेही पुट करायचं. कुठेही म्हणजे काय, ज्याच्यामध्ये m आहे, 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये किंवा 6 मध्ये कुठेही पुट करायचं. मग आपण सोपं कुठलं आहे, 3 सॉरी, तर m is equal to 1/5 put in इक्वेशन. ठीक आहे, थर्ड इक्वेशन काय आपलं, 10m plus 2n is equal to 4. 10 multiplied by 1/5 plus 2n is equal to 4. Clear? 5 1 the 5, 5 2 the 10. 2 multiplied by 1 is equal to 2n is equal to 4. 2 is equal to 2n is equal to 4. Clear? 2 plus चे इकडे आलं मायनस चे, 2n is equal to 4 minus 2 आणि 2n is equal to 2, 4 मध्ये 2 गेले 2, n is equal to 2 upon 2 आणि n is equal to 1. आता अजून आपलं झालेलं आहे का, नाही, अजून आपलं इक्वेशन सॉल्व्ह करून झालेलं नाही. m ची आली 1/5, n ची आली 1. हे आपण रिसबस्टिट्यूट करायचं. रिसबस्टिट्यूट करायचं म्हणजे काय करायचं, 1/x प्लस y च्या ऐवजी m लिहिलं होतं आपण आणि 1/x मायनस y च्या ऐवजी n लिहिलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या आणि x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. ठीक आहे, मग लिहू आपण substituting the values of m and n. ठीक आहे, मग आपण m इज इक्वल टू काय म्हणलं होतं, 1/x प्लस y आणि n इज इक्वल टू 1/x मायनस y. ठीक आहे, m ची व्हॅल्यू किती आली, 1/5, आधी m चं बघू, आणि 1/x प्लस y. हा पूर्ण आता x प्लस y, हा इकडे येणार मल्टिप्लाय होणार, हा 5 डिवाइड इकडे येणार मल्टिप्लाय होणार. मग x प्लस y इज इक्वल टू 5 multiplied by 1, x plus y is equal to 5. आता n किती आलाय, 1. 1 is equal to 1 upon x minus y. हा x minus y इकडे आला अख्ख्याला मल्टिप्लाय, 1 multiplied by x minus y is equal to 1. x minus y is equal to 1. आता हा बघा, आपले मागचे इक्वेशन होते 6, आता हा इक्वेशन नंबर 7 आणि हा इक्वेशन नंबर 8. समजलं? आता हे जे इक्वेशन नंबर 7 आणि 8 आले, 7 आणि 8 आले, त्याला आपण काय करायचं, ऍड करायचं का सबट्रॅक्ट करायचं. हा प्लसचा वाय, हा मायनसचा वाय, साईन चेंज आहेत का, साईन डिफरंट आहेत ना, मग काय करायची ऍडिशन. जर साईन सेम असते तर काय केलं असतं आपण, सबट्रॅक्शन. मग ऍड इक्वेशन 7 and 8. 7 इक्वेशन काय, x
प्लस वाय इज इक्वल टू 5 ॲडिशनचं साईन आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. एक्स प्लस एक्स 1x आहे, हा पण 1x आहे. 2x प्लस मायनस वाय गेट कॅन्सल, 5 प्लस 1 6. ठीक आहे. मग x इज इक्वल टू 6/2, x इज इक्वल टू 3. हा जो x इज इक्वल टू 3 आला, आपण कुठे 7 मध्ये किंवा 8 मध्ये कुठेही पुट करू शकतो. मग लिहू x, इकडे बघा, x इज इक्वल टू 3, पुट इन इक्वेशन 7. 7 इक्वेशन काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या जागी मी 3 लिहिला, 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. वाय इज इक्वल टू हा प्लसचा 3, तिकडे तर मायनसचा, पण 5 आत देऊ, मग 5 येतं आणि मायनसचा 3. वाय इज इक्वल टू 2. हे झाले आपले सोल्युशन्स, एक्सचे 3 वायचे 2. मग सोल्युशन्स ऑफ द गिवन इक्वेशन्स is x comma y is equal to 3 comma 2. Clear?